खादी ही खरं तर भारताची परंपरा। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात परदेशी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची रणनीती आखण्यात आली तेव्हा देशात सुरू झाली स्वदेशीची चळवळ आणि तिथे देशात खादीचं महत्त्वही वाढलं। खादी म्हणजे हाताने विणलेलं वस्त्र। यातील धागा कॉटन, सिल्क किंवा लोकर असा कुठलाही असू शकतो। स्वातंत्र्यपूर्व काळात खादी ही चळवळ होती। स्वातंत्र्यानंतर केंद्र सरकारने त्याचाच ब्रँड बनवायचं ठरवलं आणि या ब्रँडलाच आपण खादी इंडिया म्हणून ओळखतो। खादी व ग्रामोद्योग आयोगाकडून हा ब्रँड चालवला जातो। उद्योगाची कुळकथामध्ये आज याच ब्रँड विषयी जाणून घेऊया। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्र के लिए खादी, फॅशन के लिए खादी असा संदेश दिलाय। थोडक्यात म्हणजे खादीनं आता कात टाकली आहे आणि गरिबांसाठी असलेली जाडी भरडी खादी आता फॅशन झाली आहे। तिची स्थापना 1957 मध्ये केंद्र सरकारनेच केली आणि त्यासाठी 1956 साली खादी व ग्रामोद्योग आयोग कायदा संसदेत पारित करण्यात आला होता आणि त्या अंतर्गत 1957 साली स्थापन झालं खादी व ग्रामोद्योग आयोग। लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाअंतर्गत या आयोगाची स्थापना करण्यात आली होती। या आयोगाने तोपर्यंत अस्तित्वात असलेली खादी मंडळं आणि खादी उद्योग हे बरखास्त केले आणि त्यांची जागा आयोगाने घेतली। खादीचा प्रसार आणि प्रचाराबरोबरच ग्रामीण जनतेला रोजगार, त्यांच्यातल्या कलेला वाव आणि ग्रामीण लोकांना स्वयंपूर्णत्वाकडे नेणं ही 3 महत्त्वाची उद्दिष्ट या ब्रँड मागे होती। ही सर्व उद्दिष्ट बरीचशी सामाजिक अंगाने जाणारी आहेत। त्यामुळे यात नफ्याचा मुद्दा हा दुय्यमच आहे आणि सरकारचा भक्कम पाठिंबा या उपक्रमाला आहे। सरकारने हा उपक्रम सुरू करतानाच खादी आणि खादी इंडिया हे ब्रँड ट्रेडमार्क केलेत। ग्रामीण भागात उभ्या राहिलेल्या ज्या ग्रामोद्योगात प्रति कारागीर 1 लाखापेक्षा कमी भांडवल गुंतवण्यात आलंय तो प्रत्येक ग्रामोद्योग सरकारी मदत मिळवण्यासाठी पात्र आहे आणि विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून या उद्योगांना मदत करण्यात येते। लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाकडून थेट मदत मिळते किंवा ग्रँटच्या माध्यमातून नाहीतर कर्जाऊ रकमेच्या स्वरूपात ही मदत मिळत असते आणि त्यासाठी वेळोवेळी सरकारकडून योजना जाहीर होत असतात। सध्या खादी ग्रामोद्योग आयोगाच्या अखत्यारीत 5600 नोंदणीकृत छोट्या संस्था, 30,138 सहकारी खादी संस्था आणि जवळजवळ 95 लाख कारागीर हे जोडले गेलेले आहेत। रेशीम, कॉटन आणि लोकर या कापडापासून तयार कपडे बनवण्याचं काम या संस्था करतात। केंद्र सरकारकडून सध्या पंतप्रधान रोजगार हमी योजना आणि इंटरेस्ट सबसिडी एलिजिबिलिटी सर्टिफिकेट स्कीम अशा 2 योजना खादीसाठी सुरू आहेत। याशिवाय खादी उत्पादनांच्या मार्केटिंगचं कामही खादी उद्योगाकडून होत असतं। त्यासाठी खादी इंडिया शोरूमही गावागावांमध्ये स्थापन करण्यात आलेले आहेत। दिल्लीतील दिल्ली हाट हे याच उद्देशाने सुरू झालंय। तसंच खादी ग्रामोद्योगची वेबसाईट आणि एक ॲपही आहे। खादी बरोबरच ग्रामीण भागात लोकांनी बनवलेल्या इतर वस्तूही इथं विक्रीसाठी उपलब्ध आहेत। केंद्र सरकारच्या नियमित प्रयत्नांना आता यश मिळताना दिसतंय। एप्रिल 2025 मध्ये खादी ग्रामोद्योगने पहिल्यांदाच 110 कोटी रुपयांचा आकडा सर केलाय आणि यातील कपडे व्यवसाय तब्बल 500% वाढलाय आणि रोजगार निर्मिती ही 50% वाढलेली आहे। खादी उत्पादनही यंदा 1.7 लाख रुपयांवर पोहोचलं आहे। इतकंच नाही तर मागच्या 10 वर्षांमध्ये खादी ग्रामोद्योगकडून 7,43,000 लोकांना प्रशिक्षित करण्यात आलंय आणि यातील 57% या महिला आहेत। हे सगळं या चळवळीचं सगळ्यात मोठं यश आहे। खादी इंडियाची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा। आणखी कुठल्या ब्रँडविषयी जाणून घ्यायला आवडेल ते कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी हिंदुस्तान पोस्टचं YouTube चॅनल आणि Facebook पेज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।